स्पायसी बनवलं वाटतं यांनी. आज सॅटर्डे सर्वजण कामावर लागले बघ. एकेकाला काम दिलंय. मॅडम इथे हे साफ करत आहे हॉल मध्ये आणि मला बोलले आहे की हे बनवायला, मॅगी बनवायला. राहुल कामाला गेलाय आणि उन्नतीला दिलं आहे वरच साफ करायला, अपस्टेअरचं. आता कुठे का माहिती. उन्नती बाथरूम साफ करत आहे, राहुल गेलाय कामाला. सर्व असं एकमेकांना काम देऊन ठेवलंय, मला शेड्यूल करून ठेवलंय. तर असं काही नाही कोण आराम करून खात, सर्वजण काम करतो तिथे. मला कटिंग स्किल दाखवतो. हे माझे बुलडॉग स्पायसी रामेन. बुलडॉग दुसरंच काहीतरी नवीन भेटला बुलडॉग. बघा आणि कसं बनवलं. याच्यात काय काय टाकायचं, काय नाही, रेडीमेड आहे वाटतं. हो, पहिला आपल्या कॅटल मध्ये पाणी गरम करायचं, नंतर हे ओपन करायचं लीड, त्याच्यामध्ये गरम पाणी पोर करायचं. गरम पाणी झाल्यावर आणि त्याचे 2 मसाला भेटते. तो चीज वाला फ्लेवर आहे, तो स्पायसी वाला होता. चीज वाला फ्लेवर यो दाखवला होता स्पायसी वाला डस्टबिन मध्ये. स्पायसी वाला डस्टबिन मध्ये आहे. कसं दाखवू, नाही दाखवू शकत. बस हे टाकलंय. त्याच्यानंतर मी थोडी ब्रॉकली टाकली, थोडा मास्टर शेफ दाखवला मला. हो, थँक्स. नंतर आता मिक्स करतो आणि मग खाणार. आता मिक्स करायला खाणार. बॉइल मॅगी मधून पाणी काढत आहे मी, कारण मला आहे ना ह्याला फ्राईड मॅगी बनवायचे यांच्यासाठी. तर पाणी काढून जास्त मी टाकलं नाही पाणी आणि गरम पण नाही केलं, कारण मला क्रिस्पीनेस बनवायचे होते त्याच्यात. अच्छा, ठीक आहे. ते काढलं मी एवढं पाणी. आता मी फ्राईड करणार आहे, पहिला मॅगीला फ्राय करणार याच्यामध्ये. पहिला गॅस चालू करून देऊ. गॅस चालू करतो. तर आता मी पॅन मध्ये, ऑइल पॅन मध्ये फ्राईड करणार आहे मॅगी, कारण ही मी फ्राईड मॅगी बनवते. ओके, सो मी तुम्हाला सांगतो कसं काय करायचं. पहिला तेल टाकून मग मॅगीला फ्राईड करायचं पूर्णपणे. नंतर आपला मसाला वगैरे टाकून सर्व मी तुम्हाला दाखवतो ते स्टेप बाय स्टेप. तुम्ही बघत राहा, कारण तुम्हाला आहे ना ही रेसिपी ट्राय केली ना तर खूपच आवडणार. ओके गाईस, तर बघा आता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो कसं बनवायचं ते. राहुल येत आहे ना, म्हणून राहुलने मला फोन करून बोललं की भाई प्लीज फ्राईड मॅगी बनव ना यार, तूच बनव असं म्हणून. ती काय चमची टाकतोय मी अशीच माझ्यासमोर मारू नको फालतू गेलेला गहू. गाईस पण खरंच खूप छान लागते ही मॅगी. खाऊन तर बघा तुम्ही. काय बोलतो मी. हो, आता थोडा गरम करायला ठेवतो मी. आणि आता हा गॅस चालू करायचा मला, कारण मला याच्यात मसाला वगैरे हे सर्व टाकून मला पूर्ण हे करायचं. तर ही मॅगी थोडा क्विक बनवायला लागते आपल्याला, कारण आहे ना काय आहे माहितीये मॅगीचं झोल, मसाला निघून जातो. मी मॅगी परत फ्राय करायचा आहे, थोडा क्रिस्पीनेस आला पाहिजे म्हणून फ्राय केलेला आहे थोडा मॅगी. आणि याच्यात मी आता कांदा वगैरे टाकला, आता मसाला बनवतो. आता आली आहे इथं दाखव. स्मेल तर आतापासूनच चांगली यायला लागली, माहित आहे तुला. कारण कोण बनवत आहे, मी बनवत आहे. किती टॅलेंटेड आहे मी, तुम्हाला माहिती आहे. बघ 2 काम एकत्र करत आहे. टॅमॅटो लागली. काय टॅमॅटो लागत आहे. आता लागू दे ना. मस्त ऊन पडलाय बघा गाईस. आज मस्त ऊन पडलाय, सनी वेदर. आणि हे माझे स्वामी समर्थ. मीठ टाकलं हे कोण सांगेल.
बघा गाईस तुमच्यापासून हाईड करतोय कारण तुम्ही ते एवढं टेस्टी बनवलं नाही पाहिजे म्हणून मी सांगत नाही की मीठ पण टाकायचं. व्हेरी चालाक ब्रो. आपला मसाला टाकायचा, आपला देसी मसाला सर्व मॅगीमध्ये टाकायचा असतो थोडाफार. थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं कारण मॅगी अरे एवढं काय मसाला टाकला, किती मॅगी आहे ती, मसाला टाक. अजून मसाला आहे ना आपल्याकडे, मॅगी मसाला पण त्याच्यात एवढी टेस्ट नसते. हळद टाक नाही टाकली असते खूप. अरे मला बनवून दे, मी रोज बनवतो यार, हेच माझं काम आहे. बस. कामाला लागला आम्ही आता. मी लागला, वर्क फ्रॉम होम चाललं ना माझं. वर्क फ्रॉम होम चालू झाला आहे आणि वर्क फ्रॉम होम हे आहे हे. काम करते, मस्त काम करते. बिर्याणी याला फ्राय बोलतात. त्याच्यात अजून एवढं नाही फ्राय करायचं. हे कोण सांगणार. अजून एक तेल मॅगी टाक थोडं, चिपकत आहे त्याला पूर्ण स्टिक होत. हे गॅस खाली कमी कर ना. स्लोच आहे तो, अगदी स्लो आहे. तुला ब्रॉकली वाली नंतर पाहिजे ना. हा माझ्यामध्ये ब्रोकली नको टाक. चल लवकर, मला शॉप मध्ये जायचं. तू ते त्याच्यात ऑइल टाकून गॅस चालू आहे, करपेल ते. गॅस ना पूर्ण घाण करून ठेवला, मला साफ करावा लागेल. बस. फायनली झालंय सगळं. आता यात आहे ॲडव्हर्टाइजमेंट नाही करत आहे मी. मॅगी मसाला सर्वात मोठा इन्ग्रेडियंट आहे, याच्याने स्वाद येतो खूप. तर आपला मॅजिक मसाला नाही चांगली लागली ना, लोक तुला घेऊन चोपतील ना. अरे स्पून वर काढतो, बघा बघा. थोडासा बनलाय. थोडा स्पूनवर पण टाकायचं. चुप. नाही नाही याचं काय ऐकू नका. हे करायचं. तेरे को कुछ बोलना है? टाकायचे मॅगी टाकायचे देऊ का? इथे साईडला. मॅजिक देऊ मॅगी. आता आता मी एका साईडला काय ठेवलं माहितीये, थोडं आता मी ऑइल टाकणार आणि त्याच्यामध्ये ना थोडं हे करून ठेवणार, काय बोलतो त्याला, थोडं अजून फ्राय होईल ते साईडला. घेऊ ना का ऑइल कोलेस्ट्रॉल वाढा अजून आमचं. याचे कोलेस्ट्रॉल नाही वाढत. नाही. ही देसी वाली आहे मॅगी. देसी वाली ऑइल ने वाढते ना. पण काय बनवता येत नाही, सगळं खालीच पडता येत त्याला. बघा लुक, बघा मॅगीचा लुक बघा लवकर. मोठा मॅजिक तर यायचं आहे आता याला काय करणार मी, कायच नाही करणार याला, ना बॉईल केलंय ना काहीच नाही केलंय, खाली असं डायरेक्टली याच्यावर टाकणार. कारण आहे ना थोडं खाताना ना काय वाटणार माहिती आहे का तुम्हाला, काय वाटणार, थोडं क्रिस्पीनेस वाटणार. वाव नाईस. म्हणून तर ते फ्राय केलेलं मी. काय लॉजिकच नाही होतं. इन्ग्रेडियंट लपवलं मी. याच्या वर टाक. पूर्ण कच्ची मॅगी टाकणार आहे. कच्ची मॅगी नाही बोलत याला. देन खूप वेडा बिडा झाला काय हो. उन्नती काहीतरी बोलते बघा. काय उन्नती? हा काय? बघा बघा बाथरूम कसं स्वच्छ करतात. शिका माझ्याकडून काही. तुम्हाला काय training पाहिजे असेल तर मी तो देईन. तशीच बनवतो काय? तू तशीच नाही बनवत तर बनवू दे. ठीक आहे तू तुझं काम कर. तू फक्त खायचं काम कर आणि तू बाथरूम धुवायचं मी काम. बाथरूम धुवायचं काम कर. चायनीज सेंटर मध्ये तुम्ही जाणार ना तेव्हा तुम्हाला दिसणार की किती सांडलेलं असते इथे बाजू. हे कुठला मसाला आहे? चिकन मसाला आहे तुमची. मॅगी चिकन मसाला आहे. ही मॅगी यूज केलेली आम्ही चिकन फ्लेवर इन्स्टंट मिळाली. योग्य योवाला याच्याने बरोबर निघेल.
कोण नाही ना तुझे शॉप हे पण ऍड केलं, काय बोलतात त्याला, सोया सॉस. जास्त नाही टाकायचं. एवढूच टाकलं. एवढंच, जास्त नाही टाकायचं. चायनीज जास्त खायचं नसते. किसान फ्रेश टोमॅटो केचप. बस बस गोड गोड होईल. गोड गोड नाही होणार, कारण आहे ना मी चिली हे टाकले ना, चिली सॉस टाकलेलं आहे. चिली सॉस पण नाही, याला काय मी टेस्ट केली थोडीफार, पण मला तर टेस्ट आवडते, मी बनवले ना. तो काय म्हणलं सर? पण हिनी पण टेस्ट केली, माझ्या बायकोने पण टेस्ट केली, तिला पण आवडलं असं बोलले. आता आमचा गेस्ट मेंबर आलेला आहे, तिथे बसलेला आहे. तो कुठे गेला तो वर साहिल. गेला. साहिल आमचा वर गेला, नंतर तोच टेस्ट केला. तर राहुल पण येत आहे आता थोड्या टायमाला. दोन तास झाले आधीच पुसते गाईज. तर मॅगी झालेली आहे, पण मला अजून एक टाकायचं, अजून पावर पावर. अरे नको रे पावर, बस झाली पावर. कोण चाललो ना, बघ ना. टेक्निक बघा मोबाईल ठेवायची. तर मम्मी सोबत बोलत आहे. सासूबाईशी बोलत आहे माझा नवरा. आपले ओसमटगिरी करतोय. डाग लागला काहीतरी. हो का डच ना, डाग लागलो बघ. अरे ताई तुम्ही पण टेस्ट करता का? जर आम्ही आंघोळ करू शकतो. काय खबर. हा विजय खरं सांग, खोटं सांग, खोटं नको सांग, खरं सांग. काय मस्त आहे. तेरे को कुछ बोलना है? ब्लॉग एंड नाही झालाय, कारण जा, आज वेगळीच्यात 7:30 जा. वाजता आम्ही कुठेतरी जाणार आहे. राहुल कुठेतरी घेऊन जाणार आहे 7 वाजता. सो बी टच आणि बघत राहा व्हिडिओ, आम्ही कुठे जात आहे. ओके. अशी पण तू फुटेज साठी येत. राहुल आता कामावरून आलाय, तर मी मॅगी बनवली, त्याला विचारतो. राहुल कसं बनलं मॅगी? चांगली आहे. मला वाटलं चल बस, लायक है क्या? बरोबर नाही बनवलं. मला फोटो काय भेटणार आहे? मॅगी भेटणार तुला एक खायला. आता पण चांगले बोलले. चांगली, पण तुला त्याच्यात काय आवडलं? मला- टेस्टमध्ये काय आवडलं? काय वाटतं तुला? काय कच्ची टाकलं? झाली एक मॅगी. तुम्ही मला वाटत नाही की मी मॅगी करतोय. नूडल्स तुम्ही काहीतरी वेगळा मसाला टाकलाय असं वाटतंय. काहीच नाही. बेकार है भैया, मैं तो टूट गया मैं तो अब. पहिल्या तोंडातलं संपलं आणि नंतर open केलं. कधी सांगायला? Real man. Fucking buying a phone as well. Samsung होता. अजून Excel बघा आम्ही कोणतं, हा कोणाचा ब्लॉग आहे मला ना माहित नाही. हा कुठला? हर्ष पूजा म्हणजे? हो, हर्ष पूजा म्हणजे कोणाचा ब्लॉग आहे? हर्ष पूजा. हर्ष पूजा. ही बघ हर्ष पूजा जर तुम्ही पण आमचा नाईटी vlog घातलं एवढं लक्षात ठेव. तुझ्या नाईटीवर तर काय हर्ष झालं? पूजा जर तुम्ही पण आमचा ब्लॉग बघत मग ती असतील, बोलते, उन्हाची बोलते. हर्ष आणि पूजा जर तुम्ही पण आमचा ब्लॉग बघत असतील तर तुम्हाला हे सांगायचं आहे की आम्ही तुमच्याकडून इन्स्पायर झालोय आणि आम्ही ब्लॉगिंग चालू केली आहे. सो प्लीज जर तुम्ही ब्लॉग बघत असतील तर आम्हाला टॅग करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या ब्लॉग मध्ये आमचं चॅनलचं या. नाव पण तुम्ही नो. मेन्शन करा, म्हणजे त्याच्याने आमचे या. गेन होतील.
पुन्हा बाहेर निघालं, पाऊस पडत आहे आता. आम्ही आता शॉपमध्ये चालले. ॲक्च्युली तनिषाला काहीतरी ऑर्डर आले. समोसा, कुठली समोसा? चिकन समोसाचे ऑर्डर आले, तर त्याचं सामग्री म्हणजे सामान घ्यायला चालले शॉपमध्ये. आणि पाऊस पण पडत आहे. तो ब्लॉग कर. आपल्याला तर हे घ्यायला जायला लागेल, चिकन आणि मटनचं पण आहे. मटन समोसा आणि चिकन समोसा. यात पण एवढं थंडी नाही लागत. जॅकेट सॉलिड आहे. हा इथून थोडाफार लांब आहे, म्हणजे खूप लांब आहे. थोडाफार म्हणजे बोलू शकते 10 मिनिटाचा रस्ता आहे, वॉकिंग डिस्टन्स. भिजलो पावसात भिजलो आम्ही. मला बघायचं समर मध्ये किती मजा येते. समर मध्ये तर मी पाठीमागे ना, आपला पाठीमागे मस्त राहुलला सांगतो शेड्स बनवून. नाही, आपण Shades बनवायचे ना. समर मध्ये आम्ही ना बॅक यार्डला काहीतरी करणार आहे. ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. ज्याच्याने पूर्ण फिलिंग इंडियाची येणार आहे. तसं आम्ही काहीतरी करणार आहे इंडिया सारखं. आम्ही चिकन आणि मटन घेऊन निघाले. आता दुसरं काय सामान घ्यायचं ते पण घेत आहे आता. पाऊस थोडाफार थांबलाय आणि वेदर म्हणजे क्लिअर होत आहे. शॉपिंग झाली आमची. तर गाईज आम्ही आता रेडी होत आहे. आता रेडी होऊन निघणार आहे. हो चलो रेडी हो यार, काय करते बघ ना यार. आमची राखी बघ, आमची राखी. खुश रहने का, जितने लोग जले मरे मरने दो. अच्छा, खुश रहो. कोई कुछ बोले ना बोलने का. आवाज नीचे, 20 कदम पीछे. तुझे काय काय भेटते? आईची गाठ, माझा बाप फर्स्ट टाइम चालला. होय होय. हे पण